हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे खूप छान असे लोटसचे नथ केले आहे. खूपच छान असं कॉम्बिनेशन आहे पिंक अँड व्हाईटचं. तर ही नथ कशी बनवायची आपण इथे इन डिटेल बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे 18 केसची तार घेतलेली आहे, जी की आपण प्रेस नथसाठी यूज करतो. आणि अंदाजे माप इथे मी यूमध्ये घेतलेलं आहे. मी नेहमी यू टर्नमध्येच माप घेते आणि तसेच नथ मी करते इथे, कारण ती मला इझी होते. तर इथे आपण हा लूप तयार करून घेणार आहोत. पकडनी मी तो टर्न केला आहे. हा व्हिडिओ खास इन डिटेल आहे. जे नवीन चॅनलवरती आले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की इन डिटेल्स बघावा. तर इथे मी आपला जो लोटस आहे तो डायरेक्टली टाकून घेतलेला आहे, कारण की लोटस कुंदनच्या खाली होल्स आहेत. सो त्याच्यामध्ये आपली 18 केसची तार ही पास झालेली आहे. तर त्याच्यानंतर मी इथे 0.3 mm तारेने इथे टर्न करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला कुंदन हे जरी परफेक्ट बसलं आहे तारेमध्ये, तरी देखील मी त्याला लॉक करून घेत आहे. कारण की आपल्याला नंतर प्रॉब्लेम नको व्हायला, की बाय चान्स लोटस हलू शकतो किंवा अदर काही गोष्टी होऊ शकतात. यासाठी मी त्याला 2 वेळा तरी लॉक करून घेणार आहे. तर सेम आहे, कुंदनमधून मी तार टाकलेली आहे आणि खाली घेतलेली आहे. त्यानंतर मी तार टर्न करून घेणार आहे आणि पुन्हा खालून वरती तार टाकणार आहे, जेणेकरून 2 ते 3 वेळा हा लॉक होईल. जर कुंदन हे परफेक्ट लॉक बसलेलं आहे तर मी 2 वेळा देखील टाकू शकते किंवा 1 वेळा देखील इथे टाकू शकते. तर त्याच्यानंतर मी आता इथे कुंदनला वन साईडनी मोतीचं मी एक सर्कल, हाफ सर्कल घेणार आहे, जे की आपल्या नेहमीच्या डिझाईनसारखं आहे, क्रिस्टल डिझाईनसारखं किंवा अदर सिम्पल कुंदन डिझाईनसारखं मनी आणि त्याच्यावरती गोल्डन बीड्स. सेम ती प्रोसेस आपण इथे घेतलेली आहे. मनी टाकलेला आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती गोल्डन बीड्स टाकलेला आहे आणि गोल्डन बीड्स साईडला करून व्हाईट मनीमध्ये मी तार टाकली आहे. इथे मी मनी 4 mm घेतलेले आहेत. ट्रिपल कोटेड मनी आहे ते. त्याच्यानंतर आपण कुंदनच्या होल्सखाली ही तार टाकणार आहोत, जेणेकरून आपली एक एक मनीची डिझाईन आहे किंवा एक एक बीड्स वर्क आपण करत आहोत ते इथे एकदाच लॉक होईल प्रत्येक वेळेस आणि त्यांना छान असं अटॅच होतील आपल्या कुंदन्सला वगैरे. तर ही फर्स्ट प्रोसेस आहे. सेकंड आपण सेकंड मनी घेणार आहोत आणि पुन्हा गोल्डन बीड्स, जी की ऑलरेडी इथे झालेली आहे प्रोसेस. कुंदनमध्ये तार टाकायला नेहमी लक्षात ठेवायचं, कधीही ती प्रोसेस स्किप नाही करायची, नाहीतर आपले मनी हे अजांतरी राहतात. नंतर आपल्याला अटॅच करताना थोडंसं इन डिटेल जावं लागतं. सो हे इझी आहे की आपण स्टार्टिंगलाच आपण इथे व्यवस्थित मनी टाकावेत आणि लॉकिंगची प्रोसेस इथे करून घ्यावी. तर इथे पूर्ण हाफ सर्कल मी हीच प्रोसेस करणार आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत ते आत्ता इथे आपण बघणार आहोत. तर इथे पूर्ण मी लोटसला हाफ साईडने टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी जस्ट ग्रीन क्रिस्टल टाकलेले आहेत, कारण की ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे, पान टाईप दिसणार आहे तो शेप. त्याच्यासाठी मी ग्रीन क्रिस्टल यूज केले आहेत बारके. त्यानंतर आपण खाली एकदम छोटासा पॅच करणार आहोत, कारण की लोटस कुंदन हे ऑलरेडी मोठं आहे. तर आपली नथ खूप मोठी होईल, यामुळे आपण इथे एक सर्कल म्हणजे फुल करणार आहोत, जे की आपण बेसिक नथमध्ये आपल्या करतो क्रिस्टल नथमध्ये. सो सेम क्रिस्टल नथसारखंच इथं करायचं आहे. एकाच तारमध्ये आपल्याला व्हाईट मनी आणि गोल्डन मनी टाकून हा सर्कल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रिस्टल टाकून ते कंप्लीट करायचं आहे इथे. तर सेम ती इझी प्रोसेस आहे. छोटंसं फुल का घेतलं आहे, कारण की लोटस मोठा आहे आणि 3 पॅचमध्ये नथ केली तर ती खूप मोठी होईल. त्याच्यामुळे आपण इथे 2च ह्याच्यामध्ये नथ करणार आहोत. अँड खूप छान असे दिसते. आपण क्रिस्टल कुठला यूज करणार आहोत ते देखील आता इथे बघणार आहोत. तुम्ही स्टार्टिंगला तर पाहिलंच असेल. तर फुल कंप्लीट झाल्यावर सर्कल केला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी क्रिस्टल टाकणार आहे. आणि कोणाला अजून डिटेलमध्ये जर व्हिडिओ हवा असेल की फुल कसं तयार झालं, तर तुम्ही माझे आधीचे मी त्यावर बघू शकता. तर आता मी असे 1-2 तार टाकून आपले जे फूल आहे ते लॉक केलं आहे, कारण की फूल हे अधांतरी असतं. तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये इन डिटेल फुलाबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण एक छान असं गोल्डनचं सर्कल करणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 mmचे गोल्डन बीड्स यूज केले आहेत, कारण की क्रिस्टल छोटा आहे पिंक कलरचा. क्रिस्टल मी 6 mmचा यूज केला आहे इथे आणि त्याच्यावरती आपण इथे गोल्डन बीड्सचं सर्कल करत आहोत. तर याचा माप अंदाजे आहे. तर ही आपली लोटस नथ नक्की तुम्ही ट्राय करा. मी खास रक्षाबंधनसाठी केलेली आहे आणि तुम्ही जर राखीचा व्हिडिओ पाहिला असेल तो देखील त्यासाठीच मॅचिंग असं मी केलेले आहेत हे व्हिडिओ. तर तुम्ही देखील ट्राय करा जर तुमच्याकडे लोटस अवेलेबल असतील मोठ्या साईजमध्ये. सो नक्की ट्राय करा आणि अशी नथ नक्की वेअर करा. सो इथे गोल्डन बीड्स मी सर्कल केलं, माप घेतलेलं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला हे गोल्डन बीड्स अटॅच करायचे आहेत. तर ती प्रोसेस तुम्हाला मी इथे दाखवतेच नक्की. सो गोल्डन बीड्स 2 कमी होते. सो ते माप घेतलं आहे आणि इथे आपण असं पकडून एक बीड्स एक्स्ट्रा झाला वाटतं. सो काढलं आणि त्याच्यानंतर असं पकडून जस्ट हे टर्न करायचं आहे. एक प्रकारे ट्विस्ट करायचं आहे. जेणेकरून फर्स्ट अँड लास्ट मणीची जी तार आहे तिला लॉक बसेल, पिळा बसेल आणि आपण आपली नेक्स्ट प्रोसेस इथे करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स हे सेट करायचे आहेत आपल्या फुलावरती. तर त्याची प्रोसेस अशी असणार आहे. आपल्याला जस्ट तार टाकायची आहे आणि ती ओढताना आपल्याला जे की आपलं फूल आहे त्या फुलाचं जे तारा आहेत बॅक साईडच्या त्याच्यातून ती तार बाहेर येणं गरजेचं आहे. तर आपल्याला हे पूर्ण फूल करायचं आहे इथे. तर तेच प्रोसेस मी आत्ता इथे करत आहेत. आणि डिझाईन झाल्यानंतर आपण एंडिंग पार्टला आपण नेहमी काही गोष्टी ॲड करू शकतो, ॲडिशन करू शकतो. सो त्याला असं काही नाही आहे की कंपल्सरी हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. आपण इथं क्रिस्टल लावू शकतो, मनी लावू शकतो, लॉरियल्स लावू शकतो, मोतीचक्री लावू शकतो. सो जे अवेलेबल तुमच्याकडे असेल त्या टाईम्सला ते तुम्ही घेऊ शकता आणि लावू शकता नक्कीच. तर इथे बघा मी येलो लावणार आहे. सो मला हे जस्ट आवडलं तिथं आणि छोटासा गॅप होता. सो तो गॅप भरण्यासाठी मी येल्लो यूज केला आणि येल्लो कॉम्बिनेशन खूप छान दिसते. ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे. सो त्यामध्ये इथे येल्लो मॅच होऊन जातो. सो येल्लो मी जस्ट टाकलेला आहे आणि ऑप्शनल आहे. तुम्ही इथे टाकूही शकता किंवा कुठलाही मणी लावू शकता व्हाईटमध्ये. इथे मणी 4 एमएमचे यूज केले आहेत. त्याचं रिझन असं आहे की कुंदन मोठं आहे. त्याच्यामुळे मणीसुद्धा हे स्मॉलच हवेत, मोठे नाही घेऊ शकत आपण इथे. तर तेच आहे इथे. त्याच्यानंतर इथे सर्कल केल्यानंतर बॅक साईडनी तार मी एंडिंग पार्टला आणत आहे आणि एंडिंग पार्ट आपण कसा करणार आहोत ते देखील आत्ता इथे आपण नक्की बघणार आहोत. तर एकदा हे इथे मी व्यवस्थित सेट करून घेत आहे. थोडंसं तारांचं गुंठा होतो. सो तो आपल्याला प्रॉपरनी नीट करायचा आहे. त्याच्यानंतर मी इथं अजून एक मणी ॲड केला आहे कारण की अजून एक छोटासा गॅप वाटलेला आहे आपल्याला. सो तो देखील आपण इथे भरून घेणार आहोत. सो डिपेंड आहे तुम्ही किती नथ तिथे छान भरीव करता आहात किंवा प्रोसेसने जात आहात का ॲक्टिव्ह दिसण्यासाठी काही गोष्टी ॲडिशन करत असतात. सो ते डिपेंड आहे आपल्यावरती. तर आता बॅक साईडने तार मी खाली आणली आहे आणि खाली आपण काय करत आहोत एक्स्ट्रा किंवा अजून छान काय दिसेल हे आपण इथे बघणार आहोत. तर ते मी सगळं ऑप्शनल घेतलेलं आहे इथे. सो इथे मी आय थिंक इथे फ्लावर कॅप्स यूज केला आहे जो की 1 नंबरचा आहे. फ्लॉवर कॅप्सला मध्ये मी इथे क्रिस्टल टाकला आहे ग्रीन कलरचा कारण की माझ्याकडं फ्लॉवर कॅप्स अवेलेबल होते. सो ते मी यूज केले आहेत आणि थोडंसं गोल्डन टच यावा त्याला यासाठी. सो इथे मी ती डिझाईन इथे कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर इथे व्हाईट मनी टाकत आहे बिकॉज फ्लॉवर कॅप्स हे अटॅच व्हायला हवेत एकमेकांना टाईटली. सो त्याच्यामुळे ही प्रोसेस मी इथं केली आहे. अँड येस एंडिंग पार्टला आपण आपले जे व्हाईट मनी आहे स्मॉलवाला तो लावणार आहोत आणि मोठावाला 5 एमएमचा जो आपल्या 18 के स्टारमध्ये जातो. सो तो देखील इथे मी लावणार आहे जेणेकरून खूप छान अशी ही नथ एंडिंग पार्ट होऊ शकतो या नथीचा. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आपली लोटस नथ आणि ट्राय केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड आपला ज्वेलरी मेकिंगचा व्हिडिओ इथे आपण कंप्लीट करत आहोत. सो एंडिंग पार्ट बघा माप घेतलेलं आहे मी व्यवस्थित किती हवं तसं. अँड आपण त्याला थोडीशी तार कट करून आपण तार टर्न करून घेणार आहोत जेणेकरून एक्स्ट्रा तार नको कारण की ती जास्त हेवी होऊ शकते यासाठी. तर टर्न करताना मी 2 वेळा टर्न करणार आहेत बिकॉज आपली कुंदन मोठा आहे, हेवी नथ होऊ शकते. यामुळे मी इथे 2 वेळा सर्कल करणार आहे, एंडिंग पार्टचा लूप तयार करणार आहे. सो अशा पद्धतीने आणि तार थोडीशी स्ट्रेट करणार आहे कारण की ती नाकाला अटॅच व्हावी यासाठी. सो येस इथे आपली ही नथ इथे कंप्लीट झालेली आहे. अँड येस फायनली आपली नथ कशी दिसते हे आपण आत्ता इथे बघणार आहोत. खूप छान अशी नथ दिसते. इन रिअल देखील ही खूप छान नथ दिसते. सो नक्की ट्राय करा ही नथ लोटस नथ नक्की ट्राय करा ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.